नमस्कार शेतकरी मित्रांनो, यंदाचा मान्सून खूप वेगळा आणि चक्रावून टाकणारा आहे। एका बाजूला 2-3 तासात इतका भला मोठा पाऊस पडेल की ढगफुटीस दृश्य परिस्थिती दिसून येईल आणि दुसऱ्या बाजूला पुढचे 4-5 दिवस कडक ऊन पडणार आहे। नमस्कार मित्रांनो, आताच्या आलेल्या ताज्या घडामोडीनुसार बातमीनुसार प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी काही महत्त्वाचे इशारे शेतकरी वर्गांसाठी दिलेले आहेत। मित्रांनो, आता पाऊस गायब होतोय का अशा तुमच्या डोक्यात प्रश्न सुरू असतील। जर तुम्ही पारंपरिक पद्धतीने जुनेच पिकं घेतली तर यंदा भांडवलही निघणार नाही, हे मात्र नक्की। पण घाबरून जाऊ नका। आजच्या या व्हिडिओमध्ये विशेष भागांमध्ये आपण महाराष्ट्रातील अशा 12 जिल्ह्यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत जिथे यंदा तुटक ते मध्यम स्वरूपाचा पण लहरी पाऊस पडणार आहे। कोणत्या भागात कोणतं पीक घेतल्यावर ढगफुटी झाली तरी नुकसान होणार नाही आणि पाऊस गायब झाला तरी पीक सुकणार नाही, याचं संपूर्ण गणित आपण समजून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर शेतकरी मित्रांनो, आधी आपण समजून घेऊया की यंदा पाऊस असा का वागतोय। हवामान विभागाच्या म्हणजेच IMDच्या अंदाजानुसार प्रशांत महासागरामध्ये एल निनो सक्रिय झाल्यामुळे मान्सूनच्या वाऱ्याची गती विस्कळीत झाली आहे। यामुळे काय होतंय, आता शेतकरी मित्रांनो, या पाठीमागं काही कारणं आहेत। नंबर 1, कमी कालावधीत जास्त पाऊस। हवेतील आर्द्रता एकाच वेळी एकाच ठिकाणी गोळा होते आणि 2-3 तासात ढगफुटीसारखा पाऊस पडतो। यामुळे जमिनीत पाणी साचून पिकांची मुळे कुजण्याचा धोका वाढतो। नंबर 2, लांबलेला खंड। एकदा मोठा पाऊस झाला की ढग विरळ होतात आणि पुढील 4 ते 6 दिवस पाऊस पूर्णपणे गायब होतो। यामुळे पिकाला पाण्याचा ताण बसतो। नंबर 3, एकूण सरासरी कमी। पाऊस पडेल तेव्हा जोरदार पडेल पण एकूण पावसाचे दिवस कमी असतील। होय शेतकरी मित्रांनो, पाऊस तुटक ते मध्यम स्वरूपाचा राहणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, आपण बोलूया त्या 12 जिल्ह्यांबद्दल जिथे यंदा हा लहरीपणा सर्वात जास्त राहणार आहे, सर्वात जास्त जाणवणार आहे। आम्ही या जिल्ह्यांचे 3 मुख्य भागात वर्गीकरण केले आहे। त्याचबरोबर हवामान खात्याने आणि हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेले काही इशारे सुद्धा यामध्ये आपण सांगितलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता आपण बघूया त्या 12 जिल्ह्यांपैकी एक जिल्हे, ते पण सविस्तर। नंबर 1, उत्तर महाराष्ट्र व खानदेश। कमी पाऊस आणि मोठा खंड। यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार यामध्ये हवामान बघायला गेलं तर या भागात सुरुवातीला पाऊस कमी पडेल, परंतु जुलै ऑगस्ट मध्ये अचानक जोरदार पाऊस आणि नंतर लगेच 8 ते 10 दिवसाचा कडक उन्हाचा खंड पडेल। आता मित्रांनो, यामध्ये मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा दुष्काळी पट्टा, यामध्ये काही जिल्हे समाविष्ट आहेत। यामध्ये अहिल्यानगर, सोलापूर, पुणे पूर्व भाग आणि त्याचबरोबर सांगली पूर्व भाग। यामध्ये हवामान काय सांगतंय, इथे पावसाचे प्रमाण तुटक असेल, अचानक वळवासारखा किंवा ढगफुटी दृश्य पाऊस पडून जाईल आणि त्यानंतर जमीन कडक उन्हाने सुकेल। मित्रांनो, आता येऊया मराठवाडा भागाकडे। सर्वात जास्त लहरी हवामान। यामध्ये 8व्या क्रमांकाचा जिल्हा येतो छत्रपती संभाजीनगर, 9व्या क्रमांकाचा जिल्हा जालना, 10व्या क्रमांकाचा जिल्हा आहे बीड, 11व्या क्रमांकाचा जिल्हा धाराशिव, तर 12व्या क्रमांकाचा जिल्हा आहे लातूर। मित्रांनो, हवामान बघायला गेलं तर मराठवाड्यात यंदा एल निनोचा फटका सर्वात जास्त बसण्याची शक्यता आहे। पाऊस सरासरीपेक्षा कमी राहील, पण पडताना तो एकाच दिवशी अतिवृष्टीसारखा पडेल। आता शेतकरी मित्रांनो, मुख्य मुद्दा व परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण शेतात कोणती पिके घेतली पाहिजे। हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी काही पिके शेतकऱ्यांसाठी सुचवली आहेत। अशा हवामानात आपल्याला कमी कालावधीची, मजबूत मुळांची आणि पाण्याचा ताण सहन करणारी पिके निवडावी लागतील। मित्रांनो, यामध्ये नंबर 1 चा भाग येतो उत्तर महाराष्ट्र। यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार साठी काही पिके सुचवण्यात आलेली आहे। यामध्ये बाजरी सुधारित जाते। बाजरीचे खोड लवचिक असते, अचानक आलेल्या वादळी पावसात ते कोलमडत नाही आणि 5 दिवस पाऊस नसला तरी बाजरी कडक उन्हात तग धरून राहते। कमी कालावधीचा कापूस। मित्रांनो, आता जास्त कालावधीचा कापूस निवडू नका। यावर्षी ज्या जाती 120 ते 140 दिवसात निघतात
त्यांची निवड करा, जेणेकरून ऑगस्ट नंतर पाऊस कमी झाला तरी उत्पादन चांगलं मिळेल. आता नंबर 3, उडीद आणि मूग. होय शेतकरी मित्रांनो, ही पिके 60 ते 65 दिवसात निघतात. 2 पावसाच्या खंडाच्या काळात ही पिके सुरक्षित हाती येतात. या पिकांचा समावेश शक्यतो यावर्षी तुमच्या शेतात करा. नंबर 2, मध्य व पूर्व पश्चिम महाराष्ट्र. मित्रांनो, आता यामध्ये नगर, सोलापूर, पुणे आणि सांगली यांसारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये ज्वारी, उंच वाढणारी ज्वारी वाऱ्याने पडते, पण कमी उंचीची ज्वारी वादळ सहन करते. कमी उंचीची येणारी ज्वारी शक्यतो तुमच्या शेतासाठी निवडा. शेतकरी मित्रांनो, आता तुरीचे मूळ जमिनीत खूप खोल जाते. समजा अचानक 3 तास ढगफुटी झाली तरी तुरीची मुळं सडत नाहीत आणि नंतर 5 दिवस पाऊस नसला तरी खोल गेलेली मुळं जमिनीखालून ओलावा शोषून घेतात. त्यानंतर मटकी आणि हुलगा. आता शेतकरी मित्रांनो, अत्यंत कमी पाण्यात आणि हलक्या जमिनीत येणारी ही पिके आपण निवडली पाहिजे, कारण यंदाचं हवामान काय सांगतंय हे आपण पाहतच आहे. तर शेतकरी मित्रांनो, नंबर 3, मराठवाड्याचा पट्टा. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि लातूर यांसाठी सोयाबीन. होय शेतकरी मित्रांनो, सोयाबीनला अचानक आलेला पाऊस चालतो, पण पाणी साचू नये. 100 दिवसांच्या आत निघणाऱ्या जातींची निवड करा. त्याचबरोबर हळद आणि आले. शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यातील ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची जोड सोय आहे त्यांनी कंद पिकांकडे वळावे. वर कितीही वादळ आले तरी मुख्य पीक जमिनीखाली सुरक्षित राहते. आता शेतकरी मित्रांनो, मक्याची मुळे जमिनीला घट्ट पकडून ठेवतात. मध्यम ते तुटक पाऊस या पिकाला चांगला मानवतो. शेतकरी मित्रांनो, पीक निवडीसोबत शेतीचे व्यवस्थापन हे देखील अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. हवामान खात्याने शेतकऱ्यांसाठी काही इशारे आणि महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. यामध्ये शेतीसाठी काही पद्धती सांगण्यात आलेल्या आहेत. नंबर 1, रुंद वरंबा सरी पद्धत. पेरणीच्या वेळी करायचा उपाय. यंदा साध्या परिस्थितीने पेरणी न करता नव्या पद्धतीने करा. यामुळे काय होईल, जेव्हा 2 तासात ढगफुटीसारखा पाऊस होईल तेव्हा जादा पाणी सऱ्यांमधून वाहून जाईल. त्यामुळे मुळे सडणार नाहीत आणि जेव्हा पुढील 5 दिवस पाऊस पडणार नाही तेव्हा याच सऱ्यांमधील ओलावा पिकाला जाग ठेवेल. नंबर 2 ची पद्धत आहे आंतरपीक पद्धत. यावरती अवलंब करा. जोखीम कमी करण्यासाठी एकच पीक पूर्ण शेतात लावू नका. सोयाबीन त्याचबरोबर तूर किंवा कापूस त्याचबरोबर तूर अशी लागवड करा. जर एका पिकाचे अचानक झालेल्या पावसाने नुकसान झाले तर दुसरे पीक त्याचा खर्च भरून काढतील. शेतकरी मित्रांनो, नंबर 3 चा मुद्दा. हवामान खात्याने शेतकऱ्यांसाठी नंबर 3 चा मुद्दा दिलाय. जीवाणू खतांचा आणि आच्छादनाचा वापर. ओलावा टिकवण्यासाठी पावसाच्या खंडाच्या काळात जमिनीतील ओलावा उडून जाऊ नये म्हणून कोळपणी करून वरती माती भुसभुशीत ठेवा. याला डस्ट मल्चिंग म्हणतात. त्यामुळे जमिनीतील पाणी लवकर आटत नाही. तर शेतकरी बांधवांनो, यंदाचा निसर्गाचा खेळ जरा बदलला असला तरी आपली रणनीती बदलून आपण त्यावर मात करू शकतो. त्यामुळे या 12 जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही योग्य पिकांची आणि कमी कालावधीच्या जातींची निवड केली तर यंदाही तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि यंदा कोणतं पीक घेणार आहात हे खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी ग्रुपवर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून हवामान अंदाज आणि शेतकऱ्यांचे महत्त्वाचे अपडेट लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. हवामान अपडेट वेळेवरती पाहण्यासाठी बोलगड्या मराठीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.